100% अंध दिव्यांग प्रवाशाचा अपमान, त्या वाहकाकडून शासन निर्णयाची पायमल्ली, लाखनी बस स्थानकातील घटना। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी बसमधील दरवाजाजवळील 4 आसने क्रमांक 3, 4, 5 व 6 कायमस्वरूपी दिव्यांगासाठी राखीव ठेवली आहेत। दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेला हा अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आला होता। दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानजनक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। हा नियम कोणी मोडल्यास 5,000चा दंड आणि दंड न भरल्यास तुरुंगात पाठवून त्या मजुरीतून दंड वसूल करण्याची तरतूद नियमात आहे। दिव्यांग प्रवासी कोणत्याही बस स्थानकावरून बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसनावर बसण्याचा हक्क असेल। या आसनावर सामान्य प्रवासी बसले असतील तर त्यांनी ते तात्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे। वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना त्यांचे हक्काचे आसन देण्यासाठी सजग राहावे आणि प्रवासादरम्यान कोणत्याही अडथळ्याशिवाय दिव्यांगाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे। एसटी बस वाहकांवर प्रवाशामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जबाबदारी देखील असेल। एसटी महामंडळाने प्रवाशांमध्ये या निर्णयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे। सामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल। जर दंड भरण्यास नकार दिला तर संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्यांना थेट तुरुंगात पाठवले जाईल। तुरुंगातील कामाच्या मजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्यांची सुटका केली जाणार नाही असे शासन निर्णय असताना देखील दिनांक 13 फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी 2:10च्या दरम्यान लाखनी बस स्थानकावर नागपूर गोंदिया बसमध्ये 100% अंध दिव्यांग असलेल्या राजू अशोक चाचेरे, मुक्काम पोस्ट रेंगेपार कोहळी, तालुका लाखनी, वय 24 याला वाहकांकडून या बसमध्ये राजूला घेण्यास टाळाटाळ केली तेव्हा तिथे असणारे एका सुज्ञ व्यक्ती मदनजी कमाने यांनी त्या वाहकाला विनंती केली की तो व्यक्ती 100% अंध दिव्यांग आहे, त्या बसमध्ये घ्या। पण वाहकांकडून त्या दोघांनाही मुजोरी आणि अरेरावीचे भाषेचा वापर करण्यात आला। वाहकाकडून दिव्यांगाचा वारंवार अपमानास्पद वागणूक का दिली गेली? एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केली आहेत। साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहे। ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल। तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल। याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे। तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वोतपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आले आहे। तरी सुद्धा वाहकांकडून अंध अपंग प्रवाशांचा अपमान केला जातो। त्या वाहकांकडून दिव्यांगांचा वारंवार अपमानास्पद वागणूक का दिली गेली? दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 93 अन्वये वाहकावर गुन्हा नोंद करून या प्रकरणाची चौकशी विभागाने करावी। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।